नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत आहे. तर आता सकाळचे वाजलेले 11:40 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो, मी झालेलो आंघोळ करून रेडी, काऊन की आज आहे तीन संक्रांत. आमच्याकडे तीन संक्रांतच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आहे रूमच्या आतमध्ये उभा, काऊन की सगळे दरवाजे मी पॅक करून ठेवले आहे, काऊन की बाहेरचा आवाज आतमध्ये येऊ नये म्हणून. तर मी दाखवणार आहे तुम्हाला गच्चीवर नेऊन बाहेरचा माहोल का आहे. तर खतरनाकमध्ये डीजे चालू आहे दोन ठिकाणी. माझ्या मित्राच्या घरी मी जाणार आहे, दिल्लीतच आहे, त्यासाठी डीजे चालू आहे. तर तुला काय माहोल आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पण पाहायला भेटणार. चॅनलला सबस्क्राईब करून टाका फटाफट. चला मग आपण जाऊ सगळ्यात पहिले आपल्या गच्चीवर. कारण मी आता फटाफट उघडतो दरवाजे. आपण पॅक केले, बघू शकता मित्रांनो किती आवाज आहे बाहेर. लाईट करून टाकतो, दरवाजा लावून टाकतो. बघू शकता मित्रांनो किती आवाज आहे बाहेर. तर चला आपण जाऊ आता गच्चीवर. तर मित्रांनो असा इकडला नजारा माहोल. अटी सगळे डीजे चालू आहे. हे पोट्टे वाजून राहिले. अजून एक डीजे त्या गच्चीवर चालू आहे. यावाल्या गच्चीवर चालू आहे. त्या गच्चीवर मित्रांनो आपण जाऊ. त्यासाठी हा छोटासा पोरगा पतंग उडून राहिला. असा आहे मित्रांनो इकडला माहोल. सगळ्याकडे डीजे वाजणं चालू आहे. पुरा गल्लीमध्ये पतंग उडून चालू आहे या डीजेचा मित्रांनो. आणि त्या यावाल्या डीजेचा या घरावर पण डीजे लागेला आहे. झाडाच्या तिथून दोघांचं कॉम्पिटिशन चालू आहे. पुरा आकाशामध्ये किती मोठा पतंग आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बाप रे बाप. सगळे मित्रांनो आपापल्या गच्चीवर पतंग उडून राहिला, तुम्ही बघू शकता. अजून इकडे पण छोटेवाले पोरं उडून राहिले पतंगा. आता मित्रांनो मी आलो गच्चीवरून खाली, आवाज येऊन राहिला, त्याच्यामुळे आपण जाऊ आता दुसऱ्याच्या गच्चीवर. तर मी आलो मित्रांनो माझ्या मित्राच्या गच्चीवर. तुम्ही बघू शकता अटी डीजे पतंगा किती माहोल आहे. अटी मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठ्या पतंगा आणल्या यांना उडवण्यासाठी. बापरे बाप. अरे युट्यूबवर लावून टाकून राहिले. अरे तोंडानी बोला, तोंडानी. युट्यूबवर नाव नाही हो, तोंडानी होतो. पतंग कटली की त्याच्या मागे पळायचा तर 10 किलोमीटर दूर. आणि पुरं खुल्लं याच्या सगळे पतंगा कटून या झाडामध्ये पलतात. हा भोंगा मित्रांनो काल माकडा आलता त्याच्यामुळे निघला होता. आज डबल लावून राहिलो आम्ही, लावणं चालू आहे. फायनली मित्रांनो भोंगा लावला. आता वाजून राहिलो आम्ही गाणी. सगळ्या इकडे झालेलं आहे शांतता वातावरण, कारण की सगळ्यांना आपापले डीजे बंद केले. जेवण करण्यासाठी ते गेलेले आहे, बघू शकता. चला मित्रांनो मी करतो आता फटाफट जेवण. आपण गच्चीवर 4 वाजता. संध्याकाळचे वाजले 4. मी आता आलो गच्चीवर. आम्हाला हे पतंग दिसली, या घरावर होती, आम्ही ते काढली. आता आम्ही उडवतो, पाहू उलटे का नाही. 4-5 वेळा उडायची प्रयत्न केला तर उडली नाही. तिकडे तुम्ही बघू शकता किती मोठ्या पतंग आहे. आता मित्रांनो संध्याकाळीले पतंगा उलटान. आता हे पतंग थोडेसे फाटले, आम्ही अटी टेप लावून राहिलो. अटी लावटी. आता मित्रांनो आमची पतंग उडून राहिली वर. कटली मित्र आमची पतंग. गेली.
मित्रांनो संध्याकाळच्या वाजलेल्या 6:30 आणि मी आता आलो गच्चीवरून खाली. पतंग बितंग झाल्या उडवणं. मीनं लावला देवापाशी दिवा. ज्या दिवशी मित्रांनो मी घरी असतो त्या दिवशी देवासमोर संध्याकाळी दिवा लावतो. तर आता आपण 7-7:30 वाजता आपण गच्चीवर जाऊ, कारण की कोणी कोणी आकाशी कंदील उडवते ते आपण पाहू. चला मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहे 7 आणि तुम्ही बघू शकता आकाश कंदील सोडला कोणतरी. एक आकाश कंदील आहे, आणखी बस बाकी इकडे कुठेच काही नाही. एक तिकडे आकाश कंदील छोटासा. किती दूर चालला मित्रांनो बघू शकता. आणि इकडे पण काहीतरी आहे सिरीज सारखं. आणि इकडे मित्रांनो IDX लाईट लागलेले आहे. असा आहे मित्रांनो संध्याकाळचा माहोल. तर आता आपण जाऊ मित्रांनो खाली. मित्रांनो आकाशाशील कंदील पाहून मी आता आलो खाली. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढाच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटू मित्रांनो अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये.